हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. इंडिया वर्सेस इंग्लंडच्या टेस्ट सिरीजची जी दुसरी टेस्ट आहे, सेकंड टेस्ट आहे, ती 2 जुलैपासून बर्मिंगहममध्ये सुरू होणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने 371चं जे टार्गेट होतं ते चेस केलं आणि इंडियाला हरवलं. इंडियाची बॉलिंग फर्स्ट टेस्टमध्ये खूपच खराब होती. जसप्रीत बुमराह सोडला तर बाकी कोणताही बॉलर काहीही करू शकला नाही आणि यामुळेच रिपोर्टनुसार आता सेकंड टेस्टमध्ये बॉलिंगमध्ये चेंजेस करण्यात येणार आहेत. कुणाला प्लेइंग 11मध्ये घेण्यात येईल आणि कुणाला प्लेइंग 11मधून बाहेर काढण्यात येईल. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो धक्का बसणार आहे टीम इंडियाला तो असणार आहे जसप्रीत बुमराह. सेकंड टेस्टमध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही. त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसरी जी टेस्ट आहे ती जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही. हा दुष्काळात 13वा आहे, म्हणजे आधीच बॉलिंग गणलेली आहे आणि जसप्रीत बुमराह नसेल तर इंडियाची बॉलिंगचं काय होईल. रिपोर्टनुसार बुमराहच्या जागी अर्शदीप सिंग खेळण्याची शक्यता आहे. अर्शदीपची ही पहिली टेस्ट मॅच असेल, इंडियासाठी ही पहिली टेस्ट मॅच असेल, तो डेब्यू करेल. आता म्हणजे दुसरा जो चेंज असणार आहे, रिपोर्टनुसार दुसरा जो बदल असणार आहे तो शार्दुल ठाकूर. शार्दुल ठाकूरचा सुद्धा परफॉर्मन्स पहिल्या टेस्टमध्ये खराब होता. ना बॅटिंगमध्ये तो काही करू शकला, ना बॉलिंगमध्ये जास्त तो काही करू शकला. त्याच्यामुळे शार्दुल ठाकूरच्या जागी नितीश कुमार रेड्डीची खेळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार रेड्डी सुद्धा ऑलराऊंडर आहे. तिसरी जी अपडेट आहे ती आहे हर्षित राणा. हर्षित राणाला टीममधून रिलीज करण्यात आलेला आहे. तो आता भारतामध्ये परत येईल. त्याला इंजुरीचा बॅकअप म्हणून टीममध्ये ठेवण्यात आलं होतं, पण त्याची गरज सध्या नाही, त्याच्यामुळे त्याला रिलीज करण्यात आलेलं आहे आणि तो आता भारतामध्ये परत येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणते बॉलर्स प्लेइंग 11मध्ये असले पाहिजे?